प्रशांत कोरेटकरला सुरक्षेच्या कारणासाठी जेलमधल्या वेगळ्या बराकीमध्ये आता ठेवण्यात आलेलं आहे। कोरेटकरला कळंबा जेलमधल्या वेगळ्या बराकीमध्ये ठेवलं गेलंय। कोरेटकरच्या वकिलांच्या मागणीच्या नंतर कोरेटकरची वेगळ्या बराकीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरेटकर सध्या जेलमध्ये आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। विजय, आपण बघितलं होतं 2 वेळा ज्यावेळेला कोर्टात हजर केलं जात होतं तेव्हा दोन्ही वेळेला त्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि आता सुरक्षेच्या कारणासाठी वेगळी बराक देण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे यामिनी, कारण 2 वेळा कोर्टामध्ये हजर करत असताना प्रशांत कोरेटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर काल ज्यावेळी युक्तिवाद झाला त्यावेळी प्रशांत कोरेटकरच्या वकिलांनी असं म्हटलं की 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झालाय, त्यामुळे कळंबा जेलमध्ये ज्यावेळी या ठिकाणी ठेवत असताना एक वेगळी व्यवस्था करावी जेणेकरून तिथं कुठलेही सुरक्षेचा प्रश्न आहे तो निर्माण होऊ नये। त्यामुळेच कळंबा जेलमध्ये वेगळ्या बॅरॅकमध्ये प्रशांत कोरेटकरला ठेवलेला आहे। उद्यापर्यंत त्याची न्यायालयीन म्हणजे पुन्हा एकदा उद्या सुनावणी होणार आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्याच्यानंतर बेल ऍप्लिकेशन आहे ते प्रशांत कोरेटकरच्या वकिलांनी केलेलं आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। मात्र तोपर्यंत कळंबा जेलमध्ये प्रशांत कोरेटकर एका वेगळ्या बॅरॅकमध्ये त्याला ठेवलेला आहे। यामिनी, अगदी धन्यवाद विजय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।